Hello friends. Myself SP Gorse, Vidyardhini Polytechnic, PAL. Today's lecture on industrial metrology, engineering metrology. Previous lecture ला आपण बघितलं होतं की introduction to metrology, first chapter in engineering metrology. Introduction to metrology. Introduction to metrology. First definition of metrology आपण बघितलेले आहे. Definition of metrology. Definition of metrology. Metrology is the science of measurement and is primarily concerned with the establishment, reproduction, conservation and transfer of units of measurements and their standards. That is the definition of metrology. Metro means measurement. And logy means science. Metrology means measurement of science and their objectives पण आपण बघितले होते. Objectives of metrology पण बघितलेला आहे आपण. Objectives of metrology. तर मेट्रोलॉजीचा इम्पॉर्टंट काय आहे, नीड्स काय आहे, त्याचा हेतू काय आहे. तर मेट्रोलॉजीमध्ये आपल्याला एरर फाइंड आउट करता येतात, टॉलरन्सेस क्लिअर करता येतात. ओके, प्रॉब्लेम सॉल्विंग रिलेटेड टू द मेजरमेंटच्या बाबतीत जे प्रॉब्लेम असतील ते आपल्याला मेट्रोलॉजी थ्रू सॉल्व करता येतात. ओके, एरर्स फाइंड आउट करता येतात. नंतर डिसाइड टॉलरन्सेस पण आपण डिसाइड करतो मेट्रोलॉजी थ्रू. स्टँडर्डायझेशन अचीव करण्याचं काम करतोय. त्याची ॲक्युरेसी लेवल, एखादा पार्ट आहे तो बनवलेला आहे तर त्याचं इन्स्पेक्शन, त्याचं चेकिंग आपण या मेट्रोलॉजीचा यूज करून करतोय. आणि त्याचं इन्स्पेक्शन केल्यामुळे त्याची ॲक्युरेसी लेवल जी आहे त्यामध्ये असणारी वैधानिकता किंवा त्यामध्ये असणारा परफेक्टनेस आपण काय करतो, या मेट्रोलॉजी थ्रू आपण काय करतोय, मेजर करतोय. आणि हे सर्व जे आहेत ते आपण मेट्रोलॉजी ऑब्जेक्टिव्ह आपण प्रिव्हियस लेक्चरला आपण बघितलेले आहेत. त्यानंतर आपण बघणार आहे टाइप्स ऑफ मेट्रोलॉजी. There are four types of metrology. Legal metrology, scientific metrology, industrial metrology and deterministic metrology. किती? Four types of metrology. कोणते टाइप्स आहेत बघा याच्यामध्ये. लीगल मेट्रोलॉजी, सायंटिफिक मेट्रोलॉजी, फोर्थ टाइप आहे इंडस्ट्रियल मेट्रोलॉजी, आणि फोर्थ टाइप आहे तो डिटर्मिनिस्टिक मेट्रोलॉजी. हे चार टाइप्स आहेत. ऍक्च्युली ती मेट्रोलॉजीचे तीन पार्ट पडतात. त्यामध्ये फर्स्ट पार्ट आहे पार्ट ऑफ मेट्रोलॉजी.
मेट्रोलॉजी 3 पार्ट्स पडतात. त्याच्यामध्ये पहिला पार्ट आहे तो स्टँडर्ड युनिट्स, दूसरा पार्ट आहे तो मेजरिंग इंस्ट्रूमेंट, आणि तिसरा पार्ट आहे तो मेजरिंग प्रोसेस. हे 3 पार्ट आहेत मेट्रोलॉजीचे. या 3 पार्टचा यूज करून आपण काय करतोय, मेजरमेंट प्रोसेस जी आहे ती कव्हर करतोय. ओके, स्टँडर्ड युनिट्स, फर्स्ट पार्ट ऑफ मेट्रोलॉजी, स्टँडर्ड युनिट्स. इट इज इम्पॉर्टंट फॉर दी मेट्रोलॉजी सायन्स. मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, आता आपल्याला इन्स्पेक्शन करायचं आहे, चेकिंग करायचं आहे, तर आपल्याला काय करणार आहे, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स यूज करायला लागणार आहेत. त्याचे वेगवेगळे स्टँडर्ड्स असणार आहेत आणि त्या इन्स्ट्रुमेंटचे जे युनिट्स आहेत ते वेगळे असणार आहेत. ओके, आता मेजरिंग प्रोसेस, ॲक्च्युअल मेजरिंग प्रोसेसमध्ये आपण ज्यावेळी इन्स्पेक्शन करणार आहे त्यावेळी स्टेप बाय स्टेप प्रत्येक स्टेपला किंवा त्या स्टेपला आपण काय करणार आहे, इन्स्पेक्शन करणार आहे. ओके, आता बघूया याचा यूज करून आपण काय करतो, त्या टाइप्स ऑफ मेट्रोलॉजीमध्ये आपण काम करायचं आहे. त्याचे 4 टाइप्स आहेत. पण लीगल मेट्रोलॉजी, सायंटिफिक मेट्रोलॉजी, इंडस्ट्रियल मेट्रोलॉजी आणि डिटर्मिनिस्टिक मेट्रोलॉजी. आता याच्यामध्ये बघा, लीगल मेट्रोलॉजी, व्हॉट इज द मिनिंग ऑफ लीगल? लीगल मीन्स कायदेशीर. मेट्रोलॉजी मीन्स मेजरमेंट्स ऑफ सायन्स. ओके, आता लीगल मेट्रोलॉजीमध्ये काय काम करते, इट इज द पार्ट ऑफ मेट्रोलॉजी which relates units of measurements, methods of measurement and instrument to the statutory, technical and legal needs. आता याच्यामध्ये लीगल मेट्रोलॉजीमध्ये इट इज द पार्ट ऑफ मेट्रोलॉजी. लीगल मीन्स कायदेशीर, स्टॅच्युटरी, लीगल अँड टेक्निकल and measurements and standards to स्टॅच्युटरी मीन्स वैधानिक. आपण काय करणार आहे, याच्यामध्ये जे काही स्टँडर्ड ऑर्गनायझेशनने ठरवून दिलेलं आहे त्याच्या थ्रू त्याच्याशी त्याला काय करणार आहे, कंपॅरिझन करणार आहे. लीगल मेट्रोलॉजी इज डायरेक्टेड बाय ऑर्गनायझेशन्स लाईक नॅशनल सर्व्हिस ऑफ लीगल मेट्रोलॉजी, National Service of Legal Metrology, NSLM. एक संस्था आहे NSLM, नॅशनल लेवलची. ओके, नॅशनल सर्व्हिस ऑफ लीगल मेट्रोलॉजी. ओके, which solves problem of legal metrology. They also ensure the guarantee of their accuracy. आता या लीगल मेट्रोलॉजीमध्ये आपण काय करतोय, एखादा प्रोडक्ट बनवलेला आहे, आपली स्वतःची कंपनी आहे आणि आपण एखादा प्रोडक्ट बनवलेला आहे, तर तो प्रोडक्ट कस्टमर यूज करणार आहे तो प्रोडक्ट. तर कस्टमरला त्याची वॉरंटी गॅरंटी जी आपण म्हणतोय तशा प्रकारे आपण त्या बनवलेल्या प्रोडक्टला काय करणार आहे, गॅरंटी किंवा वॉरंटी देणार आहे. आणि ते कशातून देणार आहे, NSLM म्हणजे लीगल मेट्रोलॉजी. याच्यामध्ये तुम्हाला ॲश्युरन्स दिला जातो की तो प्रोडक्ट जो आहे तो किती चांगला आहे, त्याचं जे लाईफ आहे त्याचं लाईफ किती आहे, म्हणजे 1 वर्षाची गॅरंटी, 2 वर्षाची वॉरंटी. ओके, या असं जे प्रकार असतो तो या लीगल मेट्रोलॉजीचा यूज करून केलेला असतो. म्हणजे हा लीगल मेट्रोलॉजी हा एक टाइप्स आहे. ओके, द लीगल मेट्रोलॉजी प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन मेंटेनिंग युनिफॉर्मिटी ऑफ मेजरमेंट. युनिफॉर्मिटी ऑफ मेजरमेंट्स म्हणजे काय, याच्यामध्ये युनिफॉर्म लेवलचे आहे वेगवेगळ्या प्रोडक्टमध्ये किंवा वेगवेगळ्या कंपनीच्या प्रोडक्टमध्ये. आता एखादा आपला फोन घेतला, मोबाईल बघितला, उदाहरणार्थ आपण मी सांगतो, जर मोबाईल बघितला तर मोबाईल सॅमसंगचा आहे, ओप्पोचा आहे, विवोचा आहे, ओके, नोकियाचा आहे. याच्यामध्ये बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय दिला जाणार आहे, ॲश्युरन्स दिला जाणार आहे. त्याला 1 वर्षाची गॅरंटी असणार आहे, 2 वर्षाची वॉरंटी वगैरे. जे आता फिनोलेक्स कंपनी बल्ब आहेत, इलेक्ट्रिक बल्बचे आहेत, त्याला सुद्धा वॉरंटी गॅरंटी दिलेली असते. 1 वर्षाच्या आधी गेल्यावर तुम्हाला
काय करणार रिप्लेस देणार. ओके, हा म्हणजेच काय NSLM थ्रू काय करतोय आपण ते काय करतोय सगळे या लीगल मेट्रोलॉजीला मॅनेज करतोय. आणि रोल इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी ॲश्युरन्स, तुम्हाला कस्टमरला सिक्युरिटी देण्यासाठी एखादा प्रॉडक्ट त्यानं जर खरेदी केला तर त्या बाबतीत सिक्युरिटी देण्याचं काम हे लीगल मेट्रोलॉजी थ्रू केलं जात आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ वेट अँड मेजर्स, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ वेट ऑफ मेजर्स अँड NSLM. ओके, आणि एक संस्था आहे का IOWM, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ वेट अँड मेजर्स. या संस्थेच्या थ्रू इंटरनॅशनल आणि नॅशनल आहे, या कंपनीच्या थ्रू काय केलं जातं लीगल मेट्रोलॉजी हँडल केली जाते. म्हणजे याच्यामध्ये जे येणारे प्रॉब्लेम्स आहेत ते या कंपनीच्या थ्रू काय केलं जातं, या संस्थे थ्रू काय केलं जातं सॉल्व्ह केलं जातं. म्हणजे त्याला एक माफक दंड घालून दिलेला असतो, नियम घालून दिलेले असतात की तो प्रोडक्ट जो आहे तो अशा प्रकारे त्याची वॉरंटी गॅरंटी ठेवली पाहिजे. म्हणजेच काय कस्टमरला सॅटिस्फिकेशन देण्याचं काम किंवा कस्टमरला त्या प्रोडक्टच्या बाबतीत ॲश्युरन्स देण्याचं काम या लीगल मेट्रोलॉजी थ्रू केलं जातं. नेक्स्ट सायंटिफिक मेट्रोलॉजी. Scientific methodology refers development of new measuring technology and scientific method. आता सायंटिफिक मेट्रोलॉजी याच्यामध्ये काय येतं डेव्हलपमेंटचा पार्ट आहे. न्यू मेजरिंग मेथड्स, नवीन मेथड्स, टेक्निकल मेथड्स काय केलं जातं याच्या थ्रू काय केलं जातं डेव्हलप केले जातात किंवा इस्टॅब्लिश केले जातात किंवा काय केलं जातात इस्टॅब्लिश केले जातात. सायंटिफिक मेट्रोलॉजी. Scientific methodology leads to the measurements done to validate the theories of nature and chance, enhance basic knowledge about science of nature. आता याच्यामध्ये बघा काय सांगितलं तुम्हाला, नवीन मेथड, नवीन मेजरिंग इन्स्ट्रुमेंट डेव्हलप किंवा इस्टॅब्लिश करण्याचं काम या सायंटिफिक मेट्रोलॉजीचा यूज करून वापर करून आपण करतोय. सायंटिफिक मेट्रोलॉजीचा वापर करून आपण करतो. दॅट इज द सायंटिफिक मेट्रोलॉजी. नेक्स्ट इंडस्ट्रियल मेट्रोलॉजी. Industrial metrology is the industry related development of inspection for specific industrial need. आता याच्यामध्ये इंडस्ट्रियल मेट्रोलॉजी मध्ये ॲक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये जे इन्स्ट्रुमेंट यूज केले जातात ते या इंडस्ट्रियल मेट्रोलॉजीचा वापर करून केले जातात. म्हणजे याच्यातून इंडस्ट्रियल मेट्रोलॉजी थ्रू जे काही डेव्हलपमेंट होणार आहे, डेव्हलपमेंट करणार आहे इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण, कारण काय नीड आहे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये त्या इन्स्ट्रुमेंटची नीड आहे, गरज आहे, तर आपण त्याला डेव्हलप करणार आहे या इंडस्ट्रियल मेट्रोलॉजीचा यूज करून. इंडस्ट्रियल मेट्रोलॉजीचा यूज करून आपण त्याला डेव्हलप करणार आहे. दॅट इज द इंडस्ट्रियल मेट्रोलॉजी. देन नेक्स्ट डिटर्मिनिस्टिक मेट्रोलॉजी. Deterministic methodology is that in which part measurement is replaced by process measurement. ही जी आहे ही प्रोसेस मेजरमेंट मध्ये आपण याला काय करतोय यूज करतोय. दिस विल बी युजफुल फॉर मशीन्स अंडर ऑटोमॅटिक कंट्रोल बिकॉज दीज आर टोटली डिटर्मिनिस्टिक इन परफॉर्मन्स. आता ऑटोमॅटिक मशिनरी जी आहे म्हणजेच काय CNC, VNC ह्या ज्या मशिनरी आहेत त्या टोटली ऑटोमॅटिक आहेत. त्याच्यामध्ये एक प्रोग्राम सेट केला जातो आणि त्याच्यातून ही मशीन काय करते वर्क करते. म्हणजेच याच्यामध्ये आपण डिटर्मिनिस्टिक मेट्रोलॉजीचा यूज करतोय. ओके, हे सगळं जे आहे परफॉर्मन्स कसं केलं जातं डिटर्मिनिस्टिक केलं जातं म्हणजे ऑटोमॅटिकली केलं जातं. ओके, in this system of process is monitored and controlled by automatic sensors and various parameters. आता ह्याच्यामध्ये जे सगळे सेन्सर्स जे CNC VNC असेल याच्यामध्ये सर्व जे काम होतं ते सेन्सर्स थ्रू केलं जात आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत, प्रोग्राम बनवला जातो, सेन्सर्स असतात आणि ते काय केलं ऑटोमॅटिकली सगळं वर्क केलं जातं. त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली त्याला सगळं वर्क केलं जाते. दिस टेक्नॉलॉजी इज युज्ड फॉर व्हेरी हाय प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग मशीन्स अँड कंट्रोल सिस्टम टू ऑब्टेन accuracy in terms of nanotechnology. याच्यामध्ये CNC VNC जी मशीन्स आहेत ती ऑटोमॅटिकली
सगळं वर्क करतात आणि हे कशासाठी हाय प्रिसिजन लेवल. हाय प्रिसिजन लेवल म्हणजेच काय, त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर टॉलरन्स दिला जातो आणि त्या टॉलरन्स थ्रू काय केलं जातं, याच्यामध्ये काम केलं जातं. नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये काम केलं जातं. नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये त्याचं काम केलं जातं. त्यामध्ये डिटर्मिनिस्टिक मेट्रोलॉजी. ओके, म्हणजे ऑटोमॅटिकली जे काम होतं आहे त्यामध्ये डिटर्मिनिस्टिक मेट्रोलॉजीचा यूज केला जातो. म्हणजे त्याचा जो परफॉर्मन्स आहे तो डिटर्मिनिस्टिक असतो. ओके, that is the definition of metrology, objectives of metrology, types of metrology, parts of metrology. Okay, next. No. Then needs of metrology, needs of inspection, needs of inspection. Inspection. Inspection means checking the measurements. Checking the measurement. Inspection means checking the measurement. Inspection is essential in a manufacturing process as it is related with. आता inspection means काय? Checking or trimming of the scale of measurements. म्हणजेच काय? जे आपण चेकिंग करतो एखादा प्रॉडक्ट बनल्यानंतर त्याची हाईट असेल, डेप्थ असेल, विड्थ असेल, डायमीटर असेल, ओके, रेडियस असेल, लेंथ असेल, विड्थ, ओके, हे जे चेक केलं, हे सर्व जे चेक केलं जातं त्याचं सरफेस रफनेस म्हणजे प्रॉडक्टच्या पॅरामीटर्सवर डिपेंड असेल. कोणकोणते पॅरामीटर्स त्याला लागू होतात त्यावर, लेंथ, हाईट, विड्थ, ओके. त्याच्यामध्ये आपण काय करतो, इन्स्पेक्शन म्हणजेच काय, चेकिंग करणे. इन्स्पेक्शन म्हणजेच काय, चेकिंग करणे. पर्टिक्युलर त्या पार्टचं वेगवेगळ्या पॅरामीटर्सची रिलेटेड पॅरामीटर्सची आपण काय करणे, त्याचं चेकिंग करणे. दॅट इज द इन्स्पेक्शन. नीड ऑफ इन्स्पेक्शन. आता इन्स्पेक्शनची नीड काय आहे? नीड ऑफ इन्स्पेक्शन. नीड मीन्स गरज. इन्स्पेक्शनची म्हणजे चेकिंग करण्याची गरज काय, मेजरमेंट करण्याची गरज काय. एखादा प्रोडक्ट आपण कंपनीनं बनवलं आणि त्याला आपण जर चेकिंग नाही केलं, जर त्याला चेक नाही केलं, त्याचं इन्स्पेक्शन नाही केलं तर काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात. कस्टमर कंप्लेंट वाढतील, कस्टमरच्या कंप्लेंट्स वाढतील, बरेचसे प्रोडक्ट रिवर्कला येतील, बरेचसे प्रोडक्टचे रिजेक्शन होईल, ओके. परत काय होईल, वेस्टेज वाढेल, त्याच्यामध्ये कंपनीचा पैसा वाया जाईल, कंपनीच्या कामगारांचा वेळ वाया जाईल. टेक्निकल मेथड्स जे आहेत त्या टेक्निकल मेथड्स काय होतील, म्हणजे मेथड्सचे यूज होणार नाही. ओके, म्हणजे इन्स्पेक्शन जर नाही केलं आणि कस्टमर सॅटिस्फाय होणार नाही. तुमचा जो प्रोडक्ट बनलेला आहे त्याच्यामुळे कस्टमरला काय होणार नाही, कम्फर्टेबल वाटणार नाही आहे. तुमच्या कंपनीचं रेप्युटेशन खराब होईल, सो इट्स नीड ऑफ इन्स्पेक्शन. इन्स्पेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द मेट्रोलॉजिकल सायन्स. इन्स्पेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन मेट्रोलॉजी. म्हणजे काय, इन्स्पेक्शन करणं गरजेचं आहे. प्रत्येक पार्टचं त्या व्हेरियस स्टेजेसला, मॅन्युफॅक्चरिंग स्टेजेसला त्याचं इन्स्पेक्शन करणं हे गरजेचं आहे. याच्यामध्ये बघा, फर्स्ट आहे तो आउटपुट क्वालिटी आउटपुट म्हणून क्वालिटी आउटपुट. देन चेंज इन टेक्नॉलॉजी, mass production, then save money, interchangeability, interchangeability,
then reputation, to develop reputation, quality output किंवा output of quality output. इन्स्पेक्शन केल्यामुळे इन्स्पेक्शन कशाशी रिलेटेड आहे तर काय होणार आहे, आउटपुट जे तुमच्या कंपनीचं प्रोडक्ट बाहेर पडणार आहे त्याचा क्वालिटी लेवल कशी असणार आहे, हाय असणार आहे. ॲक्युरेसी लेवल कशी असणार आहे, हाय असणार आहे. हाय प्रिसिजन लेवल असणार आहे. म्हणजे जो प्रोडक्ट बाहेर पडणार आहे, जो आउटपुट आहे तुमच्या कंपनीमधून बाहेर पडणार ते कसं असणार आहे, क्वालिटी असणार आहे. ते कसं असणार आहे, क्वालिटी असणार आहे. नेक्स्ट चेंज इन टेक्नॉलॉजी. चेंज इन टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी चेंज झाली तर आपल्याला इन्स्ट्रक्शन जे आहे ते चेंज करायला पाहिजे. त्याचे मेथड्स, वेगवेगळ्या मेथड्स आहेत, टेक्निकल मेथड्स आहेत, त्या काय केल्या पाहिजे, चेंज केल्या पाहिजे. म्हणजे डेव्हलप केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलपिंग केलं पाहिजे. त्याच्यासाठी इन्स्ट्रक्शन खूप नीड आहे. याच्यामध्ये एखादा इन्स्ट्रक्शन आपण करणार आहे, समजा व्हर्नियर कॅलिपर आहे, व्हर्नियर कॅलिपर आणि मायक्रोमीटर, हे दोन्ही जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, हे दोन्ही इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते एकच काम करतात, मेजरमेंट करण्याचं काम करतात. पण याच्यामध्ये मायक्रोमीटरमध्ये व्हर्नियर कॅलिपरपेक्षा ॲक्युरेसी जास्त आहे. व्हर्नियर कॅलिपरपेक्षा ॲक्युरेसी जास्त आहे. त्याचा रिस्पॉन्स त्याच्यापेक्षा कमी आहे. मग आपण एखादं टेक्नॉलॉजी चेंज म्हणजेच काय, त्याच्यातून काय करतोय आपण, इन्स्पेक्शनला लागणारा वेळ कमी करू शकतोय. इन्स्पेक्शनला लागणारा वेळ कमी करू शकतोय. त्याची ॲक्युरेसी लेवल वाढवू शकतोय. म्हणजे इन्स्पेक्शन जे आहे ते चेंज इन टेक्नॉलॉजीमध्ये इम्पॉर्टंट आहे. त्याचा यूज करून आपण काय करतो, टेक्नॉलॉजी चेंज करू शकतो. मास प्रोडक्शन. मास प्रोडक्शन म्हणजेच काय, याच्यामध्ये एकसारखे सेम क्वालिटीचे म्हणजे बरेचसे प्रोडक्ट तयार होतात. सेम साईज, सेम मेजरमेंट्स, सेम क्वालिटी प्रोडक्ट काय होतात, आपण एकापेक्षा अनेक पटीने आपण काय करतो, याच्यामध्ये प्रोडक्शन प्रोडक्ट काय करतोय, बनवतोय. ओके, त्याला म्हणतात ते मास प्रोडक्शन. मास प्रोडक्शन मध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करावा लागतो इन्स्पेक्शन करण्यासाठी. जर इन्स्पेक्शन केलं मास प्रोडक्शन मध्ये तर तुमचा जो प्रोडक्ट बाहेर पडणारा आउटपुट जो आहे तो क्वालिटी आउटपुट बाहेर पडेल. तो क्वालिटी आउटपुट बाहेर पडेल. आणि तर काय होईल, रिजेक्शन, रिवर्क, कस्टमर कंप्लेंट्स आणि कंपनीचा जो पैसा आहे तो वायफळ जाणार आहे. म्हणजे इन्स्पेक्शनची गरज आहे. सेव्ह मनी. आता मनी सेव्ह, इन्स्पेक्शन केल्यामुळे काय होतं, कस्टमर सॅटिस्फाय होतोय. रिवर्क, रिजेक्शन, रिड्यूस, रिवर्क, रिजेक्शन, कंप्लेंट्स, कस्टमर कंप्लेंट्स, कस्टमर कंप्लेंट जे आहेत ह्या काय होणार, रिड्यूस होणार आहे. रिजेक्शन रिड्यूस होणार आहे. रिजेक्शन इलिमिनेट रिजेक्शन, रिजेक्शन इलिमिनेट करणार आहे. म्हणजे रिजेक्शन होणारच नाही आहे. ओके, रिड्यूस, रिवर्क जे आहे ते रिड्यूस होणार आहे. ओके, स्क्रॅप, रिड्यूस स्क्रॅप पण कमी होणार आहे. स्क्रॅप कमी होणार आहे. ओके, म्हणजेच काय होणार आहे, याच्या थ्रू काय होणार आहे, मनी सेव्ह होणार आहे. जर आपण इन्स्पेक्शन प्रत्येक स्टेजला केलं तर, ज्या ज्या स्टेजला गरजेचं आहे, रिक्वायर आहे, त्या स्टेजला आपण जर इन्स्पेक्शन केलं तर काय होणार आहे, कंपनीचा जो पैसा असणार आहे तो वाया जाणार नाही. वेळ कमी होणार आहे. सेव्ह टाइम. इंटरचेंजेबिलिटी in the ability of the interchange. To satisfy interchangeable manufacturing, all subparts of an assembly are to be manufactured in the given tolerance zone. This needs to have proper inspection methods and techniques. आता याच्यामध्ये बघा,
प्रत्येक कंपनीचा मोबाईल आहे. टायर बघितले असेल, टायर एक्झाम्पल देतो. टायर बघितले असेल, MRFचे आहे, पोलोचे आहे, बिर्लाचे आहे. वेगळ्या कंपनीच्या वेगळ्या टायर्स आहेत, त्याच्या सायझेस पण वेगवेगळ्या आहेत. पण आपण जे म्हणतो 318चे टायर, 275चे टायर, ओके, जे आपण टू व्हीलरला यूज करतो, ओके, त्या ज्या टायर्स आहेत त्या MRFच्या पण आहेत, ओके, बिर्लाच्या पण आहेत, ओके. पण याच्यामध्ये त्याच्या सायझेसमध्ये चेंजेस नसतात, सायझेसमध्ये चेंजेस नसतात. 275 275 टायर. मग त्याच्यासाठी एक पर्टिक्युलर टॉलरन्स झोन टॉलरन्स लागलेला आहे. म्हणजे तुम्ही पर्टिक्युलर एखादी कन्फिगरेशन पार्टचं घेतलं आणि ती वेगळ्या कंपनीमध्ये तो पार्ट जर बनत असेल तर त्या कंपनीमध्ये त्याला एक म्हणजे प्रत्येक ठिकाणी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला ठरवून दिलेल्या टॉलरन्स झोनमध्ये तो पार्ट बनवला जातो. म्हणजे एखादी टायर खराब झाली, अगोदर काय केलं की बिर्लाची टायर आपण टू व्हीलरला घातली होती, त्यानंतर आपण काय करणार आहे MRFची टायर घालणार आहे, तर MRFची पण बसणार आणि बिर्लाची पण बसणार. म्हणजेच त्याच्यामध्ये एक टॉलरन्स झोन देऊन त्याला बनवलं गेलेलं असतं. आणि इन्स्पेक्शनमुळे हे इंटरचेंजेबिलिटी पॉसिबल आहे, इंटरचेंजेबिलिटी पॉसिबल आहे. म्हणून इन्स्पेक्शनची गरज आहे, इन्स्पेक्शनची गरज आहे. टू डेव्हलप रिप्युटेशन, टू डेव्हलप रिप्युटेशन. आता हे सर्व केल्यानंतर काय होणार आहे, तुमचं जो मार्केटमधलं रिप्युटेशन आहे, कंपनीचं मार्केटमधलं रिप्युटेशन जे आहे ते रिप्युटेशन वाढणार आहे. कस्टमर सॅटिस्फिकेशन होणार आहे. प्रोडक्टची कॉस्ट कमी होणार आहे इन्स्पेक्शन केल्यामुळं. म्हणजे कारण का ते सगळं जे आहे रिव्हर रिड्यूस झालं, इलिमेंट रिजेक्शन झालं, स्क्रॅप कमी झाला, कंप्लेंट्स कमी झाल्या, त्यामुळे तुमचं रिप्युटेशन, कंपनीचं रिप्युटेशन जे आहे ते रिप्युटेशन वाढतं. कंपनीचं रिप्युटेशन वाढतं. तर याच्यामध्ये बघा कंपनीचं रिप्युटेशन वाढलं, मार्केट सेल वाढला, मार्केट सेल वाढला, प्रॉफिट वाढला. प्रॉफिट वाढल्यामुळे काय झालं, तुमच्या जे एखादा प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्टची कॉस्ट कमी झाली. उदाहरण ज्यावेळी 10-15 वर्षापाठीमागे ज्यावेळी आपण मोबाईल साधा छोटा मोबाईल जरी घ्यायला गेलो तरी तो आपण 10,000 20,000 असायचा. पण आता आपल्याला नाही म्हणलं तर 5,000 मध्ये तुम्हाला चांगल्या कॉन्फिगरेशनचा मोबाईल भेटून जातो. म्हणजेच काय झालं, मोबाईल आले, मार्केट सेल वाढला, त्यामुळे काय झालं, त्याची जी कॉस्ट आहे ती कॉस्ट काय झाली, रिड्यूस झाली. दॅट इज द नीड ऑफ इन्स्पेक्शन रिलेटेड टू द दिस top points: quality output, change in technology, mass production, save money, interchangeability, and to develop reputation.